आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. कृपया आपण चॅनल सबस्क्राईब केल्याने आणि बेल आयकॉन दाबल्याने हे धर्म कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल. आपणही या पुण्याचे वाटेदार व्हावे ही नम्र विनंती. महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूप. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलिंग गुरुवारे सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य महंत सद्गुरु रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने श्री क्षेत्र बाबळेश्वर या ठिकाणी अध्यात्म विज्ञान शैक्षणिक शिक्षण संस्थेचे सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुल बाबळेश्वर या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित सुरू आहे. ज्या गुरुकुलाचं उद्दिष्ट आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणावर विशेष लक्ष देऊन उच्चतम वेल एज्युकेटेड क्वालिफाईड कीर्तनकार तयार करणं, प्रवचनकार तयार करणं, मृदंग वादक तयार करणं, गायक तयार करणं, वारकरी संप्रदायाच्या सबलीकरणाकरता हे सर्व गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम या सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुलामध्ये केलं जातं. विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था अतिशय उच्चतम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला झोपण्यासाठी कॉट, त्यावर गादी आहे. आंघोळीसाठी विद्यार्थ्यांना सकाळी गरम पाणी असतं. 150 ml दूध असतं. 8:30 वाजता विद्यार्थ्यांचा नाश्ता होतो आणि 9 ते 1 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांची शाळा असते. दुपारचं जेवण अतिशय सुंदर असतं. संध्याकाळचं जेवणही अतिशय सुंदर असतं. विद्यार्थ्यांना लागणारे ड्रेस, कपडे हे धुवून इस्त्री करून दिले जातात. त्याबरोबर केस कापण्याची सुविधा सुद्धा गुरुकुलाच्या कॅम्पसमध्ये आहे. आतापर्यंत मी आपल्याला गुरुकुलाच्या विविध उपक्रमांचं दर्शन फेसबुकच्या माध्यमातून करून दिलं. त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा चाललेला हरिपाठ मी आपल्याला दाखवला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं लाठी प्रशिक्षण, स्वरक्षण म्हणून लाठी प्रशिक्षण गुरुकुलामध्ये दिलं जातं. ते लाठी प्रशिक्षण, तलवार चालवणं, कुऱ्हाड चालवणं, दानपट्टा चालवणं याचं दर्शन मी आपल्याला करून दिलं. गेल्या 5 वर्षांमध्ये सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुलामध्ये जे विद्यार्थी कीर्तनकार झाले आणि आज सिनियर कॉलेजचं प्रशिक्षण घेत आहेत. कोणी सायन्स फॅकल्टीला आहे, कोणी आर्ट फॅकल्टीला आहे. तर असे आमचे सिनियर विद्यार्थी जे कीर्तन करतात त्यांची कीर्तन सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासमोर मी प्रदर्शित केली. त्याचबरोबर आमचे विद्यार्थी वारकरी संप्रदायिक भजन कसं गातात, कारण विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय कृत शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्याबरोबर भजनी बाजही त्यांचा तयार केला जातो. म्हणजे मृदंगाचं शास्त्रीय वादन शिकवलं जातं, त्याच्याबरोबर त्याला भजनी वादनही करता यावं. गायनाला क्लासिकल गाण्याबरोबर वारकरी सांप्रदायिक गाणे त्याला गाता यावं आणि शालेय शिक्षणाबरोबर त्याचं कीर्तनाचं अध्ययनही उच्चतम असावं याचा विचार या गुरुकुलाच्या प्रशिक्षणामध्ये नेहमी केला जातो. आणि म्हणून आतापर्यंत मी वेगवेगळ्या उपक्रमांचं आपल्याला दर्शन करून दिलं. परंतु सद्गुरु नारायणगिरीजी गुरुकुलामध्ये शालेय व्यवस्था कशी आहे, शाळा कशी चालते, अगदी आमच्याकडे 3री ते 10वी पर्यंत सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम आहे. म्हणजे मराठी माध्यमाची आणि सेमी इंग्लिश माध्यमाची विद्यार्थी 10वी पर्यंत या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. ज्यांना इंग्लिश मीडियम मध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे, इंग्रजी माध्यमाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी जवळच या ठिकाणी एक चांगला इंग्लिश मीडियम आहे. अगदी आमच्या भिंतीला लागून तिथे तो विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या माध्यमामध्ये प्रशिक्षण घेऊ शकतो आणि गुरुकुलामध्ये राहून गुरुकुलातील उपक्रमांचं तो शिक्षण घेऊ शकतो. इंग्रजी विषयावर विशेष लक्ष देण्याचं कारण असं आहे की मराठी भाषेबरोबर, हिंदी भाषेबरोबर इंग्रजी भाषेतूनही भविष्यामध्ये कीर्तन करणारी कीर्तनकार तयार व्हावी हा या गुरुकुलाचा उद्देश आहे. आणि ते स्वप्न आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, कारण आमचे सिनियर कॉलेजचे विद्यार्थी हे इंग्लिश मधून सुद्धा प्रवचन करत असतात. तर आता मी तुम्हाला जे दर्शन करून देणार आहे ते सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये जी आमची शाळा असते, जे विद्यालय सुरू असतं त्या विद्यालयाची, आणि 10वी नंतरची जी मुलं आहेत, 11वी 12वी आणि सिनियर कॉलेजची मुलं, तर ती इथे जवळच लोणी प्रवारनगर या परिसरामध्ये अतिशय उच्चतम असे सिनियर कॉलेज आहे.
त्या सिनियर कॉलेजमध्ये जाऊन ते विद्यार्थी प्रशिक्षण घेतात, म्हणजे 10वी नंतरचे. पण 10वी पर्यंत गुरुकुलामध्येच शालेय प्रशिक्षण असतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना संस्कार चांगले व्हावेत, ते इतर बाहेर कोणाच्या संपर्कामध्ये न जाता आध्यात्मिक परिपूर्ण संस्कार व्हावेत या उद्देशानं गुरुकुलच्या कॅम्पसमध्ये शालेय विद्यालय आहे. तर आपण आता जिथे आहोत ते गुरुकुलाचं मूळ अधिष्ठान आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत अखिलपट ब्रह्मटाराय पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचं या ठिकाणी आपण दर्शन करत आहोत. त्याचबरोबर भगवान सिद्धिविनायक हे गुरुकुलाचं अधिष्ठान आहे. गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि श्री गणेशाची ही मूर्ती या ठिकाणी आहे. आणि ज्यांच्या नावाने हे गुरुकुल सुरू आहे, जे अक्षरशः ज्यांनी आपलं पूर्ण जीवन वारकरी संप्रदायाकरता आणि समाज घडवण्याकरता आपलं जीवन समर्पित केलं, असं आमचं दैवत आणि आमचं श्रद्धास्थान गुरुवर्य महंत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज. नारायणगिरीजी महाराजांची कृपा ही अत्यंत अत्यंत, मी शब्दामध्ये ते बोलू शकत नाही, पण महाराजांची कृपा आमच्यावर असल्या कारणानं हे आमच्याकडून कार्य घडतं आहे. सद्गुरू नारायणगिरीजी हे नावच जीवनाच्या यशस्वीतेकरता आमच्याकरता अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचं श्रद्धास्थान गुरुवर्य, ज्यांच्यामुळे आम्ही या परमार्थामध्ये आलो, असं आमचं श्रद्धास्थान, किंबहुना मी असं म्हणेल वारकरी संप्रदायातील बहुसंख्य लोकांचं श्रद्धास्थान गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांची ही मूर्ती आहे. महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. तर आता मी आपल्याला दर्शन घडून देतो आहे ते आमच्या गुरुकुलाच्या कॅम्पसचं, म्हणजे ही गुरुकुलाची मूळ गाभारा आहे, इथे अधिष्ठान आहे. आता ही गुरुकुलाची निसर्गरम्य वातावरणामध्ये इमारत आहे. बघा, ही सुंदर अशा प्रकारची नारळाची झाडं आहे, बॉटल पॉमची झाडं आहेत, जी गुरुकुलाच्या आकर्षणामध्ये भर घालतात. मला सांगायला मोठा आनंद होतो, या ठिकाणी जो वृक्ष आहे तो वृक्ष रुद्राक्षाचा वृक्ष आहे. बहुधा रुद्राक्षाचा वृक्ष हा कुठेही येत नाही याचा अनुभव, याची प्रतीती आम्हाला आली. इथे एवढे विद्यार्थी खेळत असतात, या विद्यार्थ्यांमध्ये हे छोटंसं रोपटं या ठिकाणी आम्ही 5 वर्षापूर्वी लावलं होतं, पण आज त्याचा एवढा मोठा वृक्ष झालेला आहे आणि त्या वृक्षाला रुद्राक्षाची फळंही येत आहेत. म्हणजे सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाच्या पवित्र वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देण्याकरता साक्षात भगवान रुद्राक्ष या ठिकाणी अतिशय सुंदर उगवलेले आहेत. अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणामध्ये आध्यात्मिक वृक्ष म्हणून रुद्राक्ष वृक्ष अतिशय सुंदर आलेला आहे. माझ्याबरोबर गुरुकुलातले सर्व माझे सिनियर विद्यार्थी जे आज गुरुकुलामध्ये तयार झालेले आहेत, उत्कृष्ट अशा प्रकारची कीर्तनं करतात, मृदंग वाजवतात, गायन करतात, ती सर्व माझी विद्यार्थी या ठिकाणी आहेत. मला परिचय करून द्यावासा वाटतो. चंद्रकांत दगडू रट्टे, चंद्रकांत महाराज BE मेकॅनिकल सेकंड इयरला आहेत आणि उत्कृष्ट कीर्तन करतायत. 11वी आर्टला आहेत. मितेश बनकर मृदंग वादन अतिशय सुंदर या ठिकाणी करतात. महेश महाराज अधिक मृदंगावर प्रचंड गोड हात आहे. इयत्ता 11वीला आहेत, सायन्स फॅकल्टीला आहेत. आमचे वैभव महाराज भराडे इयत्ता 12वीला आहेत, आर्ट फॅकल्टीला आहेत. गायन विशारद होत आहेत आणि कीर्तनही सुंदर करत आहेत. सिद्धार्थ महाराज आदमाने आता ते BSc फर्स्ट इयरला आहेत. त्यांची साईड केमिस्ट आहे, BSc फर्स्ट इयरला आहेत. सुंदर कीर्तन करतात, गाण्यामध्ये विशारद होत आहेत. उपांत्य विशारदला ही सगळी विद्यार्थी आहे. पवन महाराज काकडे इयत्ता 12वी सायन्सला आहेत. उत्कृष्ट कीर्तन आणि उत्कृष्ट गायन करतात, अतिशय गोड कीर्तन करतात. भविष्यामध्ये ही सर्व कीर्तनकार मराठीबरोबर इंग्रजी भाषेतूनही हे तत्त्वज्ञान विदेशामध्ये मांडू शकतील अशा पद्धतीचे आहे. आणि आपल्याला लाईव्ह दर्शन घडवणारे राम महाराज, मी त्यांचं तुम्हाला दर्शन घडवतो. राम महाराज शिंदे सुरेगावचे आहेत, BSc फर्स्ट इयरला आहेत ते आणि कीर्तनकार उत्कृष्ट आहेत. मृदंग विशारद या ठिकाणी करतायत. बरेचसे विद्यार्थी कॉलेजला गेलेले असल्यामुळे
त्यांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होऊ शकत नाही, परंतु त्या सर्वांची कीर्तन मी माझ्या फेसबुक अकाउंटला टाकलेली आहे 2-2 मिनिटाची. निरपेक्ष कीर्तन म्हणून हा एक उपक्रम आमचा आहे. निरपेक्ष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कुठली अपेक्षा ठेवून परमार्थ केला जात नाही आणि तीच परंपरा मी गेल्या 20 वर्षामध्ये जपली. मी कधीही पैसा ठरवून कीर्तन केलं नाही आणि माझे विद्यार्थीसुद्धा भविष्यामध्ये मानधन ठरवून कीर्तन करणार नाही. माझे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या गावामध्ये कीर्तन करतील, उत्कृष्ट कीर्तन करतील. आपण फक्त श्रीफळ जरी दिलं तरी आम्ही समाधानी आहोत. फक्त अध्यात्माचं कार्य हे तळागाळापर्यंत पोहोचावं, वारकरी संतांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावे, हा उद्देश या सद्गुरू नारायण गिरीजी गुरुकुलाचा आहे. तर आपण आता या ठिकाणी गुरुकुलाच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत, जिथे गुरुकुलाचं कामकाज चालतं. तर चला आपण सर्वजण ऑफिसमध्ये जाऊ. या ठिकाणी आपण गुरुकुलाच्या कार्यालयामध्ये जात आहोत. असा प्रवेश आतमध्ये झाला की गुरुकुलाचं रिसेप्शन स्वागत कक्ष इथं आहे. या स्वागत कक्षामध्ये कायम विद्यार्थी स्वागताकरता बसलेले असतात. लाईट चालू करा. आमचे प्रमोद महाराज डुकरे, मी सांगितलं बरेच विद्यार्थी आपल्याला भेटू शकत नाहीयेत. प्रमोद महाराज डुकरे जे आज स्वागत कक्षामध्ये आहेत, ते BSc फर्स्ट इयरला आहेत. उत्कृष्ट कीर्तन करतात, पखवाज उत्कृष्ट वाजवतात आणि भजनी बाजाबरोबर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पूर्णपर्यंतच्या त्यांच्या परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत. भविष्यामध्ये ते सुद्धा मराठी हिंदी बरोबर इंग्लिश भाषेतून हे वारकरी संतांचं तत्वज्ञान पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करणार आहे. तर आपण आता रिसेप्शन हॉलमध्ये आहोत. गुरुकुलाचे उपमुख्याध्यापक, शालेय शिक्षणाची आणि त्याचबरोबर अकाउंट व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय श्री भारत गायकवाड सर. हे BCom D.Ed आहे. सर या ठिकाणी गुरुकुलामध्ये अतिशय बारकाईने लक्ष देतात. अकाउंट शिक्षण हा त्यांचा विभाग आहे आणि त्याच्याबरोबर मराठी विषयाचं सुद्धा 7वी पर्यंतचं प्रशिक्षण, भाषा विषयाचं प्रशिक्षण त्यांच्याकडे या ठिकाणी आहे. तर आपण आता आतमध्ये येत आहोत गुरुकुलामध्ये. या ठिकाणी व्यवस्थापकाची कॅबिन आहे, जिथे माझी पत्नी सौ सुवर्णाताई म्हस्के असतात, ज्या गुरुकुल व्यवस्थापनाचं काम पाहतात. त्यांना सहव्यवस्थापक म्हणून भगवान महाराज डमाळे यांच्या सौभाग्य होती. भारतीताई डमाळे हे या ठिकाणी त्यांना सहकार्य करत असतात आणि गुरुकुलाचं व्यवस्थापन हा भाग त्यांच्याकडे आहे. आपण आता येत आहोत सद्गुरू नारायण गिरीजी गुरुकुलाच्या ऑफिसमध्ये, म्हणजे जिथे मी स्वतः संस्थापक आणि गुरुकुलाचे अध्यक्ष श्री भगवान महाराज डमाळे असतात. तर गुरुकुलाचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. सद्गुरू नारायण गिरीजी गुरुकुलाच्या आपण मेन ऑफिस मध्ये आलेलो आहोत, जिथे ज्या ऑफिस मध्ये आम्ही बसत असतो. आदरणीय श्री भगवान महाराज डमाळे सध्या गुरुकुलाचं कामकाज सुरू आहे. त्याचबरोबर या ऑफिसमध्ये या गुरुकुलाच्या पायाभरणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय श्री अशोक महाराज शिरसाट या ठिकाणी आहेत. आमची जी सत्संग समिती आहे, ज्यांच्यामुळे हे गुरुकुल आम्ही उभं करू शकलो, या गुरुकुलाची एक भिंत जी आमची सत्संग समिती आहे, तर त्या सत्संग समितीचे अशोक महाराज शिरसाट या ठिकाणी आपल्याला भेटले. आपण ऑफिसमध्ये आलेलो आहोत. इथे या गुरुकुलामध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. म्हणजे गुरुकुलाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जवळजवळ 36 कॅमेरे पूर्ण गुरुकुलामध्ये आहेत. म्हणजे विद्यार्थ्याची बारीक सारीक हालचाल या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते. या ठिकाणून पूर्ण गुरुकुल ऑफिसमध्ये बसल्या बसल्या पाहता येतं, जेणेकरून विद्यार्थ्यांवर, कर्मचाऱ्यांवर या ऑफिसमधून नियंत्रण ठेवता येतं, बारकाव्यानं लक्ष देता येतं. आणि गुरुकुलाच्या प्रत्येक हॉलमध्ये साऊंड बॉक्स आहे आणि ज्या विद्यार्थ्याला आवाज यायचा किंवा विद्यार्थ्यांना सूचना द्यायची ती सूचना देण्याकरता या ठिकाणी हा माईक आहे. या माईक मधून बोललं की विद्यार्थ्यांना आतमध्ये सूचना जाते. गुरुकुलाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये या माईक मधून आवाज जातो. म्हणजे या ऑफिस मधून पूर्ण गुरुकुल आपल्याला नियंत्रित करता येतं. अशा पद्धतीने या ऑफिसमध्ये व्यवस्था आहे. म्हणजे बाहेर रिसेप्शन होतं, व्यवस्थापनाचं ऑफिस होतं आणि त्याच्याबरोबर हे मेन गाभाऱ्यातलं ऑफिस या ठिकाणी आहे.
त्याचबरोबर माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीम प्रत्येक गुरुकुलाच्या हॉलमध्ये, कक्षामध्ये बसवलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक कक्षामध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये, गुरुकुलाच्या प्रत्येक स्थानामध्ये आहेत, ज्या ठिकाणून नियंत्रण केलं जातं. आता आपण जाणार आहोत आमच्या मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये, जिथे मुख्याध्यापक गुरुकुलाचं व्यवस्थापन करतात. मग काय म्हणजे काय झालं ते? आपण या ठिकाणी आलेलो आहोत गुरुकुलाच्या मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये. आपल्या समोर बसलेले आहेत गुरुकुलाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री दीपक म्हशे सर. सूर्योदय फाउंडेशन आणि सूर्योदय क्लासेस या माध्यमातून या प्रवरा परिसरामध्ये आदरणीय श्री दीपक म्हशे सर यांचं प्रचंड मोठं नाव आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अगदी नर्सरी पासून तर कॉलेज पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये सरांचं प्रचंड मोठं नाव आहे. प्रवरा परिसरामध्ये जर तुम्ही आला, लोणी प्रवरा परिसरामध्ये, दीपक म्हसे नाव हे कुठल्याही कॉलेजच्या विद्यार्थ्याला विचारलं तरी सुपरिचित आहे. कारण सूर्योदय क्लासेस ते स्वतःचे पण चालवतात आणि सद्गुरू नारायणगिरी गुरुकुलाचे ते मुख्याध्यापक आहेत. तर आपण सरांशी 2 मिनिटं बोलू शकतो. सर आमचे 2 मिनिटं मनोगत व्यक्त करणार. जय हरी. तर बघा, प्रथमतः जे आपलं जे सद्गुरू नारायणजी गुरुकुल आहे, या ठिकाणी आपण आध्यात्मिक त्याचबरोबर शैक्षणिक या दोन्ही गोष्टींचा जो सांगड घातलेला आहे. कारण कोणती गोष्ट करताना प्रथमतः अध्यात्म आलेलं आहे आपलं. आणि अध्यात्माचा जर विचार केला की महाराजांनी या ठिकाणी अध्यात्माचं नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्यामध्ये इथं बहुतेक विद्यार्थी संगीत शिकतात, कुणी वेगवेगळे प्रकारचे वाद्य शिकतात. तर संगीत आणि एज्युकेशन किंवा संगीत आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकाशी पूर्णपणे मिळणार आहे. कारण जर विद्यार्थी संगीत शिकला तर त्याचं ब्रेन जे एकदम शांत असतं, म्हणजे त्याच्या दोन्ही लहरीचा जर तुम्ही विचार केला कुठल्याही म्युझिकचा, तर तुमचं ब्रेनचा विचार करता लहरी मॅच होतात. आणि त्या ठिकाणी तुम्ही एज्युकेशन घेताय म्हणजे हा एक अगुणित किंवा आपण त्याला असं एक सहयोग आहे की त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही गोष्टी शिकणार आहे. अध्यात्म आणि एज्युकेशन या दोन्ही गोष्टींचा विचार करता या ठिकाणी महाराजांनी विद्यार्थ्यांना संगीताबरोबर किंवा त्यांचं जे आध्यात्मिक एज्युकेशन आहे त्याबरोबर शैक्षणिक एज्युकेशन या ठिकाणी आहेत. या ठिकाणी टोटल 150 विद्यार्थी एज्युकेशन घेतात सध्याला. कारण कोविडमुळे टोटल कॅपॅसिटी आमची 250 विद्यार्थ्यांची. त्या ठिकाणी आता जे स्कूल चालू आहे, या ठिकाणी स्कूलच्या बाबतीत विचार केला तर बघा, प्रत्येक वेळेस आपण ऐकतो की बंद आहे, परंतु या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक काळजी घेतली जाते. तुम्ही म्हणा वैयक्तिक काळजी म्हणजे काय, की प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी गुरुकुलमध्ये आल्यानंतर बाहेर जाणार नाहीये. त्याला सॅनिटायझर, त्याचे ऑक्सिजन लेवल, टेम्परेचर लेवल प्रत्येक चेक केल्यानंतर या ठिकाणी 3री ते 10वीचा स्कूल हे व्यवस्थितरित्या चालू आहे. आणि या ठिकाणी एकूण आमचा 9 शिक्षक स्टाफ आहे. या शिक्षक स्टाफकडून प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्याची एकदम ॲक्युरेट करून घेतली जाते. आणि या ठिकाणी 10वी नंतरही शिकणारे असे खूप विद्यार्थी आहेत. आणि गुरुकुलचा निकाल जो आहे, आत्तापर्यंतचा निकाल बघता की निकाल हा सुद्धा 100% लागलेला आहे. धन्यवाद. तर आपण भेटलो आदरणीय श्री दीपक म्हशे सरांना. सरांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय सुंदर शालेय शिक्षण या ठिकाणी सुरू आहे. प्रचंड मोठा अनुभव सरांकडे आहे. म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच व्यवस्थापन कसं करायचं मुलांचं हे या ठिकाणी व्यवस्थापन या ठिकाणी आहे. तर आपण सर्वजण आता जात आहोत मुलांना भेटण्याकरता वर्गामध्ये, शालेय वर्गामध्ये मुलांना भेटण्याकरता आपण जाणार आहोत. या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्थापन आदरणीय श्री बाबासाहेब वाघ सर या ठिकाणी करत असतात. शैक्षणिक व्यवस्थापन बाबासाहेब वाघ सर करत असतात. म्हणजे ते तबल्याचंही प्रशिक्षण देतात, गाण्याचंही प्रशिक्षण देतात आणि त्याच्याबरोबर म्हसे सरांना शैक्षणिक व्यवस्थापनाचंही मार्गदर्शन आदरणीय बाबासाहेब वाघ सर करतात. त्याचबरोबर मृदंगाचं प्रशिक्षण आदरणीय श्री राहुल महाराज पोकळे सर या ठिकाणी करतात. दुपारी पखवाजाचे क्लासेस असतात, गाण्याचे संगीताचे क्लासेस असतात. आणि श्री परमेश्वर महाराज भारत हे मृदंगाचं प्रशिक्षण करतात आणि MC असल्यामुळे कॉम्प्युटरचं प्रशिक्षण ते करतात.
त्याचबरोबर श्री स्वरगंधर्व अमोल महाराज बडाक ते विद्यार्थ्यांना गायनाचं आणि अध्यात्माचं मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात. संदीप महाराज चेचरे हे सुद्धा MA हिंदी आणि मृदंग विशारद आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. तेही अध्यात्माचं प्रशिक्षण या ठिकाणी मुलांना करत असतात. ही शिक्षक वृंद गुरुकुल पॅटर्नची शिक्षक वृंद आहेत. मग बाबासाहेब वागसर आहेत, राहुल महाराज कोकळे आहेत, परमेश्वर महाराज भारत आहेत, अमोल महाराज बडाक आहेत, संदीप महाराज चेचरे आहेत. हे सर्व शिक्षक गुरुकुल पॅटर्नचं प्रशिक्षण देतात. म्हणजेच तबला वादन, मृदंग वादन, गायन, कीर्तन, प्रवचन या सर्व आध्यात्मिक विषयाचं प्रशिक्षण या ठिकाणी ही सर्व शिक्षक वृंद देत असतात. तर आपण आता गुरुकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी आलेलो आहोत. आपण आता वर्गामध्ये जात आहोत मुलांच्या, कारण राहण्याची व्यवस्था मी आपल्याला मागे हरिपाठाच्या वेळेचा जो व्हिडिओ टाकला त्यामध्ये मी आपल्याला राहण्याची व्यवस्था दाखवली होती. तर आपण आता गुरुकुलाच्या वर्गामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आदरणीय दीपक बर्डे सर BA B.Ed हिंदीचं प्रशिक्षण आदरणीय बर्डे सर या ठिकाणी देतात. बर्डे सरांचा एक विशेष वचक धाक या ठिकाणी मुलांवर आहे. त्या पद्धतीनेच विद्यार्थी सरांच्या खूप म्हणजे आज्ञेत राहतात आणि सरांचा खूप आदरही करतात. आपण भेटूया दीपक म्हसे सरांना, दीपक बर्डे सरांना. सर रामकृष्ण आहे. मी या गुरुकुलात हिंदी हा विषय शिकवतोय. मी BA B.Ed आहे आणि या गुरुकुलात आल्यापासून मला एक जाणवलंय का आध्यात्मिक शिक्षणाबरोबर आणि तसेच उद्याचा होणारा जो एखादा कोणताही आध्यात्मिक जो गुरु असेल त्या गुरुमध्ये किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षणाची कुठल्याही प्रकारची काही कमी नसतं कामा नाही. त्यासाठी आम्ही आणि आमचा स्टाफ या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनाबरोबर त्या तसेच आध्यात्मिक जीवनाबरोबर त्यांच्या शिक्षणावर देखील आम्ही भर दिला आहे. आणि आम्ही लॉकडाऊनमध्ये या विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित राहता कामा नये यांसाठी भरपूर सुखसुविधा केलेल्या आहे. आणि आता सध्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडाला आम्ही मास्क लावला आहे. तसेच त्या कोविड-19 पासून घ्यावी सगळी काळजी आम्ही या गुरुकुलामध्ये घेतो आहोत. आम्ही धन्यवाद. आदरणीय श्री दीपक बर्डे सर यांनी केलं. कितवीचा वर्ग आहे? इयत्ता 5वीचे आणि 6वीचे विद्यार्थी काळजीपोटी एका वर्गामध्ये बसवलेले आहेत आणि त्यांचं शालेय प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे. तर आमचे विद्यार्थी, तुम्ही मजेत आहात सगळे? बरोबर बरोबर. तुम्हाला नाश्ता आवडतो? जेवण जेवण छान असतं? मला झोपायला काय आहे? पॉटवर काय आहे? छान. आंघोळीला गरम पाणी असतं का तुम्हाला? सकाळी सकाळी दूध घेता का तुम्ही? बरं 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 बरं. आणि तुमची शाळा किती वाजेपर्यंत असते? 1च्या नंतर दुपारी काय करता तुम्ही? प्रॅक्टिस करता. आणि तुमचा क्लास कोण घेतं? परमेश्वर महाराज भारत काय शिकवतात तुम्हाला? मृदंग शिकवतात. आणि बाबासाहेब वागसर काय शिकवतात? तबला. अजून? शाबास. तुम्ही आनंदी आहात सगळे? मजेत आहात? कोणी आजारी नाही ना? छान. अभ्यास करा. माझे गोड विद्यार्थी अतिशय गोड बोलतात. मुलांकडे बघितलं की दुःख काय मनामध्ये असेल ते विसरून जातं. कारण कीर्तनाकरता आम्ही खूप प्रवास करतो, थकतो. आणि कीर्तन करून आल्यानंतर गुरुकुलामध्ये फक्त या मुलांच्या चेहऱ्याकडे जरी बघितलं, या गोड गोजीरवाण्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर सगळा थकवा मिटून जातो. आणि जीवनामध्ये एकच उद्दिष्ट आहे, मुलांनी शालेय शिक्षण उच्चतम घ्यावं, पण त्याच्याबरोबर आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संत, आपले देव यांचा विसर त्यांना पडू नये. आणि त्यांनी भविष्यामध्ये आपल्या धर्माकरता, संप्रदायाकरता, आपल्या संस्कृतीकरता आपलं जीवन जगत असताना जीवन समर्पित करावं, याच उद्देशानं हे गुरुकुल सुरू केलेलं आहे. आणि आमचंही जीवन याच कार्याकरता समर्पित आहे. आणि आपल्या सर्वांचं प्रेम, शुभेच्छा सदैव या ठिकाणी आम्हाला मिळाव्यात अशीच मी या ठिकाणी अपेक्षा करील. तर आपण आता पुढे वर्गात जाणार आहोत भेटण्याकरता विद्यार्थ्यांना. तर
आपण आलेलो आहोत कितवीचा वर्ग आहे? इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. गुरुकुल सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना इंग्लिश, विज्ञान आणि त्याचबरोबर सायन्स फॅकल्टीचं ज्ञान देणाऱ्या शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहेत. सौ रंजना जाधव मॅडम, BSc BEd, BSc केमिस्ट मधून त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर इंग्लिश आणि सायन्स रंजना जाधव मॅडम प्रशिक्षण देतात आणि अगदी 2015 पासून म्हणजे गेली 5 वर्ष झाली अविरतपणे कुठल्याही मानधन गणित शिकवते. त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही क्लास व्यवस्थितपणे चालू ठेवलेले आहे आणि मुलांची काळजी घेत सोशल डिस्टन्सिंगमध्ये व्यवस्थित त्यांचा अभ्यास घेत आहोत. एक चांगला विद्यार्थी घडावा त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट असा कीर्तनकारही घडावा असा त्या मागचा उद्देश आहे आणि मुलंही व्यवस्थित अभ्यास करतात. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मॅडमच्या कन्या ही गुरुकुलामध्ये शिकवण्याचं काम करत होतात कारण ते MSc झालेले आहेत. पण लग्न झाल्यानंतर त्यांना जावं लागलं. प्रीतम जाधव ह्या सुद्धा गुरुकुलात शिकवत होत्या मॅडमच्या कन्या. तर आता आपण कितीचा वर्ग आहे? 8वी. इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपण आलेलो आहोत. इथे मुलांना शिकवण्याचं काम करतायत सौ सविता राहुल पोकळे मॅडम. मी ज्यांचा उल्लेख केला मृदुंगाचार्य, कीर्तनकार आणि नवनियुक्त लोहारे गावचे सरपंच राहुल महाराज पोकळे यांच्या सौभाग्यवती MSc BEd झालेल्या आहेत मॅडम. या ठिकाणी राहुल महाराज पोकळे यांच्या सौभाग्यवती सौ सविता पोकळे मॅडम तही 5 वर्षापासून मुलांना प्रशिक्षण देत आहेत. नमस्ते, बोला मॅडम. सौ सविता पोकळे, इयत्ता 8वी या वर्गामध्ये विज्ञान हा विषय शिकवते. माझे शिक्षण MSc BEd ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेले आहे. या गुरुकुलामध्ये सर्व मुलं खूप छान अभ्यास करतात. आध्यात्मिक शिक्षणही शैक्षणिक शिक्षणाबरोबर दिले जाते. सर्व मुलांची प्रगती या गुरुकुलामध्ये कोरोना महामारीचा काळ चालू असतानाही व्यवस्थितरित्या पार पडत आहे आणि सर्व आम्ही गुरुकुलातील स्टाफ सर्व मुलांची काळजी घेत आहे आणि शिक्षणाचे काम हे अतिशय व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. एका उत्कृष्ट कीर्तनकाराची ही अतिशय सुसंस्कृत अशी पत्नी शिक्षण होऊनही आपल्या संस्कारावर ज्यांनी परिणाम होऊन दिला नाही अशा सविता पोकळे मॅडम आहेत. आमच्या गुरुकुलाचे हे गुणवान विद्यार्थी आहेत. मुलांनो, कोणता क्लास चालू आहे आता? सायन्स, विज्ञान. बरोबर. तुम्हाला जेवण आवडतं? नाश्ता आवडतो? शिकवलेलं समजतं का? आणि मला तसं सांगायला थोडंसं वाईटच वाटतं. माझ्याकडे आई वडील जर नसेल तर त्या मुलांना दत्तक घेतलं जातं या गुरुकुलामध्ये. आपल्याही संपर्कात कोणी मुलगा असेल तर त्याला अवश्य तुम्ही आमच्या गुरुकुलामध्ये पाठवा. त्याच्या शालेय शिक्षणाबरोबर त्याच्या पायावर उभं राहीपर्यंतची संपूर्ण जबाबदारी आमची असेल. आणि या वर्गामध्ये माझ्या इकडे एक विद्यार्थी आहे ज्याला आई वडील नाहीयेत. त्याच्या समोर मला सांगायला वाईट वाटतंय पण आम्ही त्याचे आई वडील आहोत. तो अतिशय आनंदी आहे. यज्ञेश्वर काकुळे. यज्ञेश्वर अतिशय गोड मुलगा आहे, अतिशय गोड मुलगा आहे. गुरुकुलामध्ये सर्व सेवा करू लागतो यज्ञेश्वर. शालेय शिक्षण तर घेतो त्याच्याबरोबर यज्ञेश्वर आध्यात्मिक प्रशिक्षण सुद्धा घेतो आहे. आणि यज्ञेश्वरला यात किंचितही आई वडील नसल्याची उणीव या गुरुकुलामध्ये जाणून दिली जात नाही. यज्ञेश्वर अतिशय गोड आहे, अतिशय सुंदर राहतो, सर्व मुलांमध्ये मिळून मिसळून राहतो आणि गुरुकुलाच्या सेवेमध्ये सुद्धा आम्हाला सहकार्य करतो. म्हणून तो आमचा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. आपल्याही संपर्कामध्ये मुलं असतील तर तुम्ही अवश्य संपर्क करा. यज्ञेश्वर आमच्या गुरुकुलातला एक अतिशय गोड मुलगा या ठिकाणी आहे. बस यज्ञेश्वर. आता आपण पुढे जाणार आहोत 9वीच्या वर्गामध्ये. इयत्ता किती वर्ग आहे? इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या गुरुकुलाच्या उत्कृष्ट शिक्षिका ज्यांचं शिकवणं मुलांना खूप आवडतं अशा आदरणीय सौ जयश्री
साळुंके मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांचं शिक्षण एम ए बी एड इंग्लिश आहे. मॅडम आपला परिचय करून देतील या ठिकाणी आपल्याला. मी जयश्री साळुंके. माझं शिक्षण आहे एम ए बी एड. मी आता मुलांना इंग्लिश शिकवते. मी 5वी ते 10वी पर्यंत मुलांना इंग्लिश शिकवते. या गुरुकुलामध्ये अध्यात्माबरोबर शैक्षणिक शिक्षणही व्यवस्थित दिलं जातं. इंग्लिश या विषयामध्ये मुलांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामर, की त्यांना जीवनामध्ये फार गरजेचं आहे. या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं, की जेणेकरून मुलांनी अध्यात्माबरोबर त्या ठिकाणी त्यांचा शैक्षणिक जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे, याकडे त्या ठिकाणी या गुरुकुलामध्ये लक्ष दिलं जातं. आणि नक्कीच मुलांची जास्तीत जास्त प्रगती होईल याकडे आम्ही लक्ष देऊ. धन्यवाद. मॅडम खूप सुंदर शिकवतात. मुलांना त्यांचा क्लास खूप आवडतो. असं काही नाही, बाकीच्या सर्व शिक्षकांचा आवडतो. त्यांचा एक विशेष क्लास आवडतो. इयत्ता 9वीचे विद्यार्थी आहेत. हा विद्यार्थी आमचा काय नाव आहे तुझं? मास्क कार्ड बोलतो त्यासाठी. माझे नाव कृष्णा सायनाथ शिरसाट. मी आता 9वी मध्ये शिकतो. गेल्या 3 वर्षांपासून मी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणही घेतो. शालेय शिक्षणामध्ये इंग्लिश हा आमचा आता सध्याला वर्ग चालू आहे आणि आध्यात्मिक शिक्षणामध्ये कीर्तन आणि प्रवचन या दोन्ही विषयाचं मी प्रशिक्षण घेतो. आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताच्या माझ्या 2 परीक्षा मी उत्तीर्ण झालो आहे. धन्यवाद. संकेत बोलतो. संकेत महाराज एक जबरदस्त पखवाजा आमच्या गुरुकुलातला आहे. जबरदस्त. तुम्ही अवश्य एक दिवस त्याला बोलून बघा. खूप सुंदर पखावज वाजवतोय आणि कीर्तन सुद्धा तो छान करायला लागलाय. इयत्ता 9वी मध्ये मी संकेत नामदेव पेरकर, मुक्काम पोस्ट नगर गांजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. मी इयत्ता 4थीला असताना गपूरमध्ये प्रवेश घेतला. आता मी 9वीला आहे. मी शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणही घेतो आणि आध्यात्मिक शिक्षणामध्ये मी मृदंग शिकतो आणि मृदंगाच्या माझ्या 5 परीक्षा पूर्ण झाल्या आणि त्यात उत्तीर्ण झालो आहे. आता मी उपांत्य विशारदला आहे. छान. माझ्याबरोबर सगळे माझे सिनियर विद्यार्थी या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबरच आहेत सर्वजण. बघा किती गोड दिसत ही सगळी मुलं. त्यांची लुंगी, त्यांचा कुर्ता, हे सगळे विद्यार्थी पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो. आपणही गुरुकुलाला अवश्य भेट द्या. पण सद्यस्थितीला थोडंसं टाळा. कोरोनाचा संसर्ग जरासा कमी झाला की आपण गुरुकुलाला अवश्य भेट द्या. खरंच माझ्या वारकरी संप्रदायातील सर्व गुरुबंधूंना एकच विनंती आहे की आपण जर वारकरी शिक्षण संस्था चालवत असाल तर जास्तीत जास्त सुविधांयुक्त वारकरी शिक्षण संस्था आपण चालवावी. विशेष शालेय शिक्षणाकडे पण मुलांच्या लक्ष द्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. परंतु कसं आहे, वारकरी संप्रदायातली प्रत्येक कीर्तनकाराची अशी इच्छा आहे की आपण मुलांना शिकवावं, त्यांना प्रशिक्षण द्यावं. परंतु ही इच्छा मनामध्ये असून सुद्धा, त्यांच्याकडे ज्ञान असून सुद्धा ते एवढं मोठं कार्य करू शकत नाही. त्याचं कारण आहे, मला हे सांगायला खेद वाटतो, वाईट वाटतं की इतर धार्मिक जर असेल शिक्षण संस्था तर त्यांना अनुदान दिलं जातं. थोडं स्पष्टच बोलायचं असेल तर भारतामध्ये असलेले मदरसे अनुदानित आहेत, परंतु अशा वारकरी शिक्षण संस्थांना शासनाचं अनुदान नाही. हे हिंदुस्थानाचं दुर्दैव आहे. त्यांना अनुदान दिलं म्हणून आम्हाला दुःख नाही आहे, परंतु आम्ही हिंदू धर्म संस्कृतीचं प्रशिक्षण देतोय. आम्हाला सुद्धा अशी दुजाभावाची वागणूक मिळू नये असं या ठिकाणी मला वाटतं. कारण आळंदीमध्ये आज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. 100 वर्ष झाले त्या वारकरी शिक्षण संस्थेला. विद्यार्थ्याला 1 रुपयाची फी नाही, शिक्षकालाही 1 रुपयाचा पगार नाही, विद्यार्थ्याला राहण्याच्या खर्चाचे, राहण्याचा जेवणाचा सुद्धा खर्च नाही. तरी 100 वर्षामध्ये लाखो कीर्तनकार या महाराष्ट्राला तयार करून त्या वारकरी शिक्षण संस्थेने दिले, जे आज गावागावामध्ये जाऊन माणसांची डोकी नांगरण्याचं काम करतायत. माणसांना घडवण्याचं काम ती कीर्तनकार आज करतायत. आणि ती कीर्तनकार माणसाला माणूस पण देण्याचं काम करतायत. आणि या साधू महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. जुने असे कितीतरी, गुरुवर्य बंकट स्वामी महाराज असतील, गुरुवर्य भीमसिंह महाराज असतील, ज्यांच्या नावाने हे गुरुकुल सुरू आहे, आमचं श्रद्धास्थान. ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, विठ्ठल बाबा चौधरी असतील, पांडुरंग बाबा वैद्य असतील, त्याचबरोबर जयंत महाराज, जयराम बाबा भोसले असतील,
त्याचबरोबर श्री क्षेत्र नेवाशी या ठिकाणी असणारे गुरुवारे बंशी महाराज तांबे असतील, रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, असे असंख्य महात्मे की ज्यांनी संपूर्ण जीवन या कार्याकरता, या अध्यात्माकरता समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून आज आमच्यासारखी कीर्तनकार या ठिकाणी तयार होऊ शकली. आणि आमचं कर्तव्य आहे की त्यांनी जे संपूर्ण जीवन या परमार्थाकरता खर्ची केलेला आहे, एक त्याचा छोटासा, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. परंतु अशा या महान कार्याला शासनाचं सुद्धा सहकार्य असलं पाहिजे. कारण गेली 5 वर्ष झाले आम्ही हे गुरुकुल चालवतोय. मला या गोष्टीचं भांडवल करायचं नाही अजिबात. परंतु 2015 साली आम्ही प्रवरा सहकारी बँकेचं 60 लाख रुपये लोन घेतलं 15% व्याजदराने. आणि 2019 साली 50 लाख रुपये लोन घेतलं 15% व्याजदराने. आणि 1,10,00,000 रुपये घेऊन हे अध्यात्म विज्ञान शैक्षणिक शिक्षण संस्थेचं सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल उभं या ठिकाणी केलं. आता हा सगळा पैसा आला कुठून आमच्याकडे? तर समाजामध्ये आम्ही गेल्यानंतर जे कथा कीर्तन करतो, कथा कीर्तन झाल्यानंतर लोक आम्हाला मानधन देतात, त्या मानधनातून आम्ही त्या गुरुकुलाच्या हप्त्याचा खर्च भागवत होतो. त्याचबरोबर आमच्या भारतामध्ये विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सत्संग कथा होत होत्या. त्या कथेच्या माध्यमातून कार्यक्रम करून खर्च पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेतून आम्ही त्या बँकेचा हप्ता भरत होतो. परंतु आज गेली 10 महिने झालेली आहे. सगळीकडेच जगभर कोरोनाने थैमान घातलेलं आहे. सर्वच जण आर्थिक दृष्टीने अडचणीत आलेले आहे. आणि त्याच्यात सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल सुद्धा सुटलेलं नाही. आज आम्ही भयंकर अशा आर्थिक विवंचनेतून बाहेर पडतो आहोत. आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की शासनाने कृपया या ठिकाणी आम्हाला काहीतरी सहकार्य करावं. आणि त्याच्याबरोबर आम्ही जे काही दाते आहेत, जे दानशूर लोक आहेत, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा एक वेळचा जेवणाचा खर्च या ठिकाणी मागतो आहोत की आपण जो इतरत्र वाढदिवसाला वगैरे तुमच्या घरी खर्च करतो, त्याऐवजी गुरुकुलामध्ये या विद्यार्थ्यांना एक अन्नदानाची तुम्ही पंगत द्या, अन्नदानाची सेवा तुम्ही द्या, जेणेकरून या धर्मकार्याला सहकार्य होईल. कारण विना अनुदानित कुठलेही अनुदान नसलेली ही संस्था आहे. आणि हे धर्मकार्य आम्ही या ठिकाणी करतो आहोत. तर आपल्या मुलाचा वाढदिवस असेल किंवा आपल्या आईवडिलांचं पुण्यस्मरण असेल, अशा दिवशी तुम्ही या विद्यार्थ्यांना अन्नदान द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि त्याच्याबरोबर अन्नदान हे कधी ठरतं? आपण लग्नामध्ये 2,000-3,000 लोकांना जीव घालतो आणि आपण असं म्हणतो की त्याला अन्नदान आहे. परंतु त्याला अन्नदान म्हणत नाही. कारण आपण लग्नाला त्याला बोलवतो ज्याचं खाऊन आलेलो. ज्याचं खाऊन आलो त्याला खाऊ घातलं, याला अन्नदान म्हणत नाही. अन्नदान त्याला म्हणतात ज्याचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही, ज्या अन्नदानामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. अशा ठिकाणी जे आपण अन्न देतो त्याला खऱ्या अर्थाने अन्नदान असं म्हणतात. आणि अन्नदानम महत्दानम, हे अन्नदान श्रेष्ठ दान आहे. तर अशा या कठीण प्रसंगामध्ये याच्यापूर्वी कधीही मी आपल्याला लाईव्ह येऊन मदतीची अपेक्षा केली नाही. परंतु आज मात्र या गुरुकुलाला, या शिक्षण संस्थेला तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. म्हणून एक वेळचा जेवणाचा खर्च द्या. फक्त एक वेळचा जेवणाचा खर्च, 5,000 रुपये एक वेळच्या जेवणाचा खर्च येतो, फक्त 5,000 रुपये. हे धर्मकार्य टिकवण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी ही विनंती मी या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी थांबतो. वेळोवेळी मी आपल्याला भेटायला येत जाईल. गुरुकुलातील विविध उपक्रमांचं दर्शन या ठिकाणी आपल्याला करून देईल. राम कृष्ण हरी.